संदीपजी, जे भाजपचे आमदार आहे संजय कुटे यांनी भर प्रचार सभेतून तुम्हाला इशारा वजा धमकी दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमची बँकेची चौकशी लावण्यात येईल आणि तुम्ही जे नागरिकांचे पैसे, ठेवीदारांचे पैसे, त्या पैशातून निवडणूक लढताय. काय सांगाल त्यांना तुम्ही? त्यांनी एक प्रकारे ही सरळ मला धमकी दिलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते सत्तेचा दुरुपयोग करतायत. आणि मला तर असं वाटतं की खासदारांची सुद्धा संस्था आहे. मग खासदार तो पैसा वापरतात का? किंवा खासदार तशा पद्धतीनं काम करतात का? खासदारांच्या चिथावणीवरून आमदार संजय कुटेंनी हे वक्तव्य केलेलं आहे असं मला वाटतं. आणि संजय कुटेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. आणि जर माझ्यासारखा तरुण विकासाची भूमिका या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असताना, विजन मांडत असताना यांचा नाकर्तेपणा आहेत. हे आमदार कुटे आणि हे खासदार दोघेही निष्क्रिय लोक आहेत. यांनी ठेकेदारीशिवाय दुसरे काही कामं केलेली नाहीत. पण ते जर माझ्यावर असा आरोप करत असतील, माझ्यावर दबाव टाकत असतील या निवडणुकीच्या काळामध्ये, तर मी याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे. आणि हे सगळं ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे, ही जी राजकीय दादागिरी आहे, ही मोडीत काढण्यासाठी मी सातत्यानं बोलतो आहे, प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे हे लोक माझ्यावर दबाव आणत आहेत. आणि कुटेंनी जे वक्तव्य केलेलं आहे आमदार कुटेंनी, त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं, पक्ष सांभाळावा. म्हणजे नवरा मेला तर चालेल, पण सवत रणकी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं सध्या पक्षात काम सुरू आहे. म्हणजे संघ आणि भाजपची आग्रही मागणी होती की हा मतदारसंघ भाजपलाच सुटला पाहिजे, परंतु आपल्या पक्षामध्ये दुसरं कोणी मोठं होऊ नये याकरता त्यांनी स्वतः त्यांचं वक्तव्य केलेलं आहे की हे तिकीट मी प्रतापराव जाधवांना मिळालं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. बुलढाण्यातली जनता विकास आणि परिवर्तन मागते आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीसोबत 1942च्या लढ्यामध्ये होते, चलेजावच्या चळवळीत होते, नानासाहेब पाटलांच्या सरकारमध्ये होते. मी उत्तमराव पाटलांचा नातू आहे. हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे. या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं त्या कुटुंबामधून मी येतो. त्यामुळं अशी राजकीय दादागिरी कोणी जर करत असेल तर त्याला मी भीक घालत नाही. पण याची निवडणूक आयोगानं मात्र दखल घ्यावी आणि या आमदार महोदयावर योग्य ती कारवाई करावी, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.